गटारी अमावस्या म्हणजे काय? तर गटारी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याच्या आधीचा शेवटचा दिवस असतो, जिथे काही लोक मौज मजा, खाणेपिणे, मजा करणे अशा प्रकारामध्ये दिवस घालवत असतात. श्रावण महिना धार्मिक, पवित्र आणि संयम ठेवण्याचा मानला जातो. त्यामुळे मांसाहार, मद्यपान किंवा मौज मजा या महिन्यामध्ये टाळली जाते. म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी काही ठिकाणी लोक आधीच मनसोक्त खाणेपिणे, मांसाहार करणे या पार्श्वभूमीवर या दिवसाला गटारी अमावस्या असं नाव मिळालेलं आहे. तर खरं तर हे गटारी नव्हे, हे आहे गतहारी अमावस्या. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या, दीप अमावस्या असे सुद्धा या अमावस्येला ओळखले जाते. गत म्हणजे गेलेले आणि हारी म्हणजे आहारी जाणे. या दिवशी आपण आपल्या जीवनातील दुःख, संकट, अपयश यांचा निरोप देतो आणि नवीन ऊर्जा, सुख, समृद्धी यांचे स्वागत करीत असतो. त्यामुळे ही अमावस्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आणि नवसंकल्पाचा दिवस मानली जाते. या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण याच दिवशी घरामध्ये असलेल्या दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते. दीप अमावस्या आणि दिव्यांची पूजा. दिवा हा केवळ प्रकाशाचा स्रोत नसून तो श्रद्धा, ज्ञान, चैतन्य आणि शुभतेचे प्रतीक आहे. दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे, पणत्या, समया स्वच्छ करून त्यांना नवीन तेल, तूप आणि वात लावून देवासमोर विधीपूर्वक पूजन केले जाते. या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची सुद्धा आरती सुद्धा केली जाते. त्याचबरोबर दीप नामावलीचे सुद्धा पठण केले जाते. दिव्यांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक एनर्जी वाढते. त्यानंतर या दिवशी काही लोक पितृस्मरण, तर्पण किंवा पिंडदान सुद्धा करत असतात. ही एक अमावस्या असल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी सुद्धा काही विधी केले जातात. यामुळे पितृदोष शांत होतो आणि घरामध्ये शांतता, समाधान आणि समृद्धी येते.